तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखे स्वागत आहे। आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील घराचे नाव काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील घराचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील राजगृह असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील घराचे नाव आहे। पाहूया पुढचा प्रश्न। पवन ऊर्जा ही खालीलपैकी कशापासून निर्मित केली जात असते? पवन ऊर्जा खालीलपैकी कशापासून निर्मित केली जाते? ऑप्शन क्रमांक 1 राहील हवेपासून पवन ऊर्जा निर्मिती होत असते। पुढचा प्रश्न पाहूया। तुतीकोरीन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर भारतातील कोणत्या राज्यात येते? तुतीकोरीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 राहील तामिळनाडू राज्यामध्ये तुतीकोरीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर येते। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। अन्नाचे पचन करणे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे प्रमुख कार्य आहे? अन्नाचे पचन करणे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील जठर अवयवाचे अन्नाचे पचन करणे हे महत्त्वाचे कार्य आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी विभवांतराचे एकक खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। विभवांतराचे एकक खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील व्होल्ट हे विभवांतराचे एकक आहे। पुढचा प्रश्न पाहूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा खालीलपैकी कोणी दिलेली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा खालीलपैकी कोणी दिलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 राहील चंद्रमणी महास्त्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। शरीरातील तांब्याच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये कशाची निर्मिती होत नसते? तांब्याच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये खालीलपैकी कशाची निर्मिती होत नाही? ऑप्शन क्रमांक 1 राहील हेमोग्लोबिनची निर्मिती शरीरातील तांब्याच्या कमतरतेमुळे होत नसते। पुढचा प्रश्न पाहूया। शरीराला लोहाची प्राप्ती खालीलपैकी कशामार्फत होत असते? शरीराला लोहाची प्राप्ती खालीलपैकी कशामार्फत होते? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील पालक तसेच मेथी या दोन्हीही भाज्यामार्फत शरीराला लोहाची अतिशय जास्त प्रमाणात प्राप्ती होते। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी महिलांना मोफत गॅस पुरवणे खालीलपैकी कोणत्या योजनेचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे? महिलांना मोफत गॅस पुरवणे खालीलपैकी कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट महिलांना मोफत गॅस पुरवणे आहे। पुढचा प्रश्न पाहूया। मराठीतील सर्वात पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही कोणाची आहे? मराठीतील सर्वात पहिली कादंबरी यमुना पर्यटन खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील बाबा पदमजी यांची यमुना पर्यटन ही मराठीतील सर्वात पहिली कादंबरी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। शेष अधिकार हा भाग भारतीय घटनेने कोणत्या देशाकडून घेतलेला आहे? शेष अधिकार हा भाग भारतीय घटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 राहील कॅनडा या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये शेष अधिकार भाग घेण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। मानवी केसांचा जो रंग आहे मेलेलिनमध्ये काय मिसळल्याने तांबडा होत असतो? मानवी केसांचा रंग मेलेलिनमध्ये खालीलपैकी काय मिसळल्यास तांबडा होतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 3 राहील मानवी केसांचा रंग जो आहे मेलेलिनमध्ये लोह मिसळल्या कारणास्तव या ठिकाणी तांबड्या कलरचा होत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी पाचगणीचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? पाचगणीचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील पाचगणीचे पठार महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणाच्या हस्ते देण्यात आलेली होती? महात्मा फुले यांना महात्मा पदवी खालीलपैकी कोणाच्या हस्ते दिलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा फुले यांना महात्मा पदवी देण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणत्या व्यक्तीवर महाभियोग चालवला गेलेला होता? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीवर महाभियोग चालवला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील लॉर्ड रिपन यांच्यावर जे आहे महाभियोग प्रक्रिया चालवण्यात आलेली होती। पाहूया पुढचा प्रश्न। गिलगिट हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे? गिलगिट खालीलपैकी कशाचा प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील नदीचा गिलगिट हा अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। गिलगिट ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची प्रसिद्ध उपनदी आहे? गिलगिट नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील सिंधू नदीची उपनदी गिलगिट आहे। पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी
कोणत्या देशामध्ये मोठा भाऊ पंतप्रधान व लहान भाऊ राष्ट्रपती असतो ते सांगायचं आहे. जगातील कोणत्या देशामध्ये मोठा भाऊ पंतप्रधान व लहान भाऊ राष्ट्रपती असतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील श्रीलंका देशामध्ये मोठा भाऊ पंतप्रधान तसेच लहान भाऊ राष्ट्रपती असतो. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील राजघाट असे महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाड या ठिकाणी असलेल्या क्रांतिस्तंभाची एकूण उंची किती फूट आहे? महाड येथे असलेल्या क्रांतिस्तंभाची एकूण उंची किती फूट आहे? ऑप्शन क्रमांक 2 करायला मित्रांनो 51 फूट एवढी महाड येथील क्रांतिस्तंभाची उंची आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 21% खालीलपैकी कोणत्या राज्यातील जंगलाचे क्षेत्र आहे? 21% खालीलपैकी कोणत्या राज्यातील जंगलाचे क्षेत्र आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्र राज्यातील जंगलाचे जे क्षेत्र आहे 21% आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी ल्युकेमिया खालीलपैकी कोणत्या पेशीचा कर्करोग असतो? ल्युकेमिया खालीलपैकी कोणत्या पेशींचा कर्करोग असतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील मित्रांनो पांढऱ्या पेशींचा जो रोग म्हणजेच ल्युकेमिया असतो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते एक वृत्तपत्र 103 वर्षे चाललेले होते? खालीलपैकी कोणते वृत्तपत्र 103 वर्षे चालले होते? ऑप्शन क्रमांक 4 आहे ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र एकूण 103 वर्षे चाललेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनांचे एकूण किती विभाग पडत असतात? महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनाचे एकूण किती विभाग पडतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील एकूण 3 विभाग जे आहे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनाचे पडत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे एकूण 3 कोणते विभाग आहेत? महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे एकूण 3 विभाग खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील दक्कन पठारे तसेच सह्याद्री पर्वत तसेच कोकण किनारपट्टी हे सर्व महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे विभाग आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. पोर्ट ब्लेअर या ठिकाणी खालीलपैकी कोणती जेल आहे? पोर्ट ब्लेअर या ठिकाणी खालीलपैकी कोणती जेल आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील सेल्युलर जेल पोर्ट ब्लेअर या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कापसाच्या उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य भारतातील कोणते आहे? कापसाच्या उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो महाराष्ट्र राज्य कापसाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोठे झालेला आहे? 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील रायगड या गडावर जे आहे 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आलेला होता. पाहूया पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनलेले होते? छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे छत्रपती खालीलपैकी कोणत्या वर्षी बनले होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे छत्रपती बनलेले होते. पाहूया पुढचा प्रश्न. इस्रो ही भारताची प्रसिद्ध संस्था कोणत्या क्षेत्रात काम करत असते? इस्रो ही भारताची प्रसिद्ध संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्य करते? ऑप्शन क्रमांक 1 राहील अंतरिक्ष क्षेत्रामध्ये भारताची अतिशय प्रसिद्ध कंपनी इस्रो काम करते. पुढचा प्रश्न पाहूया. हम्पीचा रथ किती रुपयाच्या नोटेवर छापण्यात येत असतो? हम्पीचा रथ खालीलपैकी किती रुपयाच्या नोटेवर छापला जातो? ऑप्शन क्रमांक 2 राहील 50 रुपयाच्या नोटेवर हम्पीचा रथ छापला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. बालीमेला हे प्रसिद्ध धरण भारतातील कोणत्या राज्यात आहे? बालीमेला प्रसिद्ध धरण भारतामध्ये कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील ओडिशा राज्यामध्ये बालीमेला प्रसिद्ध धरण स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संविधानानुसार खालीलपैकी कोणता एक मूलभूत हक्क नाही? संविधानानुसार खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत नाही? ऑप्शन क्रमांक 4 राहील संपत्तीचा हक्क संविधानानुसार मूलभूत हक्क नाही. बीज अंडकोश ही ग्रंथी खालीलपैकी कोणामध्ये असते? बीज अंडकोश ही ग्रंथी खालीलपैकी कोणात असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील स्त्रियांमध्ये बीजांडकोश ही ग्रंथी असते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रथम राष्ट्रध्वज कोणत्या विदेशी व्यक्तीने फडकवलेला होता? प्रथम राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या विदेशी व्यक्तीने फडकवलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील लॉर्ड माउंटबॅटन यांनी प्रथम राष्ट्रध्वज एक विदेशी व्यक्तींनी फडकवलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. विधान परिषदेची जननी असे खालीलपैकी कोणत्या सभागृहास म्हटले जाते? विधान परिषदेची जननी असे खालीलपैकी कोणत्या सभागृहास म्हणतात? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी विधानसभेला जे आहे विधान परिषदेची जननी संबोधली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी केसांचा मूळ रंग शरीरामध्ये असताना कोणता असतो ते सांगायचं आहे? मानवी केसांचा मूळ रंग शरीरामध्ये असताना खालीलपैकी कोणत्या रंगाचा असतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील पांढऱ्या रंगाचा
रंगाचा शरीरामध्ये मानवी केसाचा मूळचा रंग असतो. महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा तुरुंगाची संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हा तुरुंगाची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील 31 एवढी महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा तुरुंगाची संख्या आहे. पुढच्यापासून पाहूया, संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होत असतो? संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राष्ट्रपती या सर्वांचा समावेश जो आहे संघराज्याच्या कार्यकारी मंडळात होत असतो. पुढच्यापासून पाहूया, अंबरनाथ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात येते? अंबरनाथ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील जम्मू काश्मीर राज्यामध्ये अंबरनाथ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया, दलाल स्ट्रीट भारतातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? दलाल स्ट्रीट भारतातील कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील मुंबई शहरामध्ये दलाल स्ट्रीट स्थित आहे. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहेत? भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे देण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील संसद यांच्याकडे भारतीय घटनादुरुस्तीचे अधिकार दिलेले आहेत. पुढच्यापासून पाहूया, संघराज्याचा मॉडेल म्हणून कोणत्या देशाला ओळखले जात असते? संघराज्याचा मॉडेल म्हणून खालीलपैकी कोणत्या देशास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, अमेरिका देशाला संघराज्याचा मॉडेल म्हणून ओळखले जात असते. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी भारातंग हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? भारातंग खालीलपैकी कशाचा प्रसिद्ध प्रकार आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील, बेटाचा जो आहे भारातंग अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे. पुढच्यापासून पाहूया, महात्मा फुलेंनी दत्तक घेतलेला मुलगा कोणत्या समाजाचा होता ते सांगायचं आहे. महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेला मुलगा खालीलपैकी कोणत्या समाजाचा होता? ऑप्शन क्रमांक 4 राहील, ब्राह्मण समाजाचा मुलगा महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेला होता. पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने एकूण किती विजय मिळवलेले आहेत? ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने एकूण किती विजय मिळवलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील, एकूण 20 विजय जे आहे ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने मिळवलेले आहेत. पुढच्यापासून पाहूया, खालीलपैकी कोणत्या रोगाला 3D रोग संबोधले जाते? खालीलपैकी कोणत्या रोगाला 3D रोग म्हणले जाते? ऑप्शन क्रमांक 2 राहील, पेलाग्र हा जो रोग आहे रोगाला 3D रोग संबोधले जाते. पुढच्यापासून पाहूया, संविधानामध्ये एकूण किती महिलांचा समावेश होता? या ठिकाणी संविधान सभेमध्ये एकूण किती महिलांचा समावेश होता? ऑप्शन क्रमांक 2 राहील, 15 महिलेचा समावेश संविधान सभेमध्ये झालेला होता. पुढच्यापासून पाहूया, वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील, उल्हास नदीवर वसईची खाडी स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो, मानवाच्या एका शुक्राणूची सरासरी लांबी किती मायक्रोमीटरची असते? मानवाच्या एका शुक्राणूची सरासरी लांबी एकूण किती मायक्रोमीटर असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील, 60 मायक्रोमीटर एवढी मानवाच्या एका शुक्राणूची सरासरी लांबी असते. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी चिंतामणी हे अष्टविनायक देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? चिंतामणी अष्टविनायक देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 2 राहील, पुणे जिल्ह्यामध्ये चिंतामणी अष्टविनायक देवस्थान स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी दंतक्षय रोग खालीलपैकी कशाच्या अभावामुळे होत असतो? दंतक्षय रोग खालीलपैकी कशाच्या अभावामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील, फ्लोरिंगच्या अभावामुळे जे आहे दंताक्षय रोग होत असतो. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी कात निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा उपयोग केला जात असतो? कात निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा उपयोग केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 राहील, खैरिया वनस्पतीचा उपयोग कात निर्मितीसाठी केला जात असतो. पुढच्यापासून पाहूया, खालीलपैकी शर्करेचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता हा एक शर्करेचा सर्वात मोठा स्रोत आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो, ऊस शर्करेचा सर्वात मोठा स्रोत आहे. तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला आवडलीच आहे आणि कारणास्तव त्या सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.